सकाळची सुरुवात तर एकदम मस्त झाली, पण माझी तर झोप झाली नव्हती, पण हे दोघं जण आरामात झोपत होते. त्याच्यानंतर सकाळी सकाळी अवेंचं मस्तपैकी इथे खेळणं चाललं होतं आणि मी माझ्यासाठी बनवलं होतं मस्तपैकी. त्याच्यानंतर मी माझे ओट्स वगैरे बनवायला घेतले आणि ह्या ओट्सची रेसिपी मी ऑलरेडी बऱ्याच वेळेस सांगितलेली आहे. त्याच्यानंतर अवेशला थोडीशी भूक लागली म्हणून त्याला 2-3 आयटम्स एका वेळेस खायला दिले आणि मग तो त्याच्या हिशोबाने खात होता की काय करायचं. आज संडे असल्यामुळे रिलायन्सला जाणं आलंच, भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या आणि अवेश मात्र 11-11:30ला झोपी गेला होता. पण म्हटलं घरी गेल्यानंतर माहीत नाही उठतो की नाही, पण घरी गेल्यानंतर आहे ना तो लगेच उठला. इथं वरून मला स्माईल करून म्हणत होता की बरं झालं हा झोपला तर आपल्याला थोडंसं जेवण वगैरे निवांत करता येईल. त्याचं बिलिंग वगैरे चालू होतं आणि तोपर्यंत मी याला ना माझं कंबर खूप दुखत होतं, कारण बराच वेळेस अवेन झोपला होता. घरी आले तर राणीसुद्धा आलेली होती, तर अवेनचा मूड काहीच बघा कसा होता. म्हणजे मुलांना कधी क्षणात काय करतील काहीच सांगू शकत नाही. त्याच्यानंतर मग आम्हाला जर थोडं संध्याकाळच्या वेळेस बाहेर प्लॅन ठरवला म्हणून मी मैत्रिणी आम्ही सगळ्यांनी मिळून प्लॅन केला एका गार्डनमध्ये जाण्याचा. आता ह्या गार्डनमध्ये कुठे आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल, हे आहे डायनासोर गार्डन. याच्या आधीसुद्धा मी बऱ्याच वेळेस आलेली आहे. मग माझी फ्रेंडची मुलं ते सगळे आम्ही एकत्र तिथेच भेटलो आणि निवाण वगैरे, आणि ते सगळे मिळून ना मस्तपैकी ते बॉल खेळता आहेत. कारण आम्ही सगळ्यांनी 3 फॅमिली मिळून इथं प्लॅन केला होता, पण अचानक माझ्या एका फ्रेंडला घरी जाण्यासाठी आलं. पण आम्ही दोघंजणं मिळून निवाणची पॅरेंट्स आणि मी, अवेनची मम्मी आणि अवेनचा डॅडा, आम्ही सगळे मिळून इथे मस्तपैकी एन्जॉय करत होतो. तर खूप मजा आली. तर वीकेंड खूप मस्त गेला आणि माझी इथं सॅटर्डे संडेला असं एक्झिबिशन भरतं, तिथून काहीसं बघायला बघितलं आणि नंतर घरी आली वॉक करत. कसं चलो व्लॉग इथे एंड करते. बाय.